मँगो लस्सी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 3 आंबे सोलून त्याच्या फोडी करून घेतले आहे आणि इथे मी 1 वाटी दही घेतला आहे। घट्ट दही आहे हे। 4 ते 5 चम्मच साखर घेतली आहे। आता सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला ह्या मँगोच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्या आहे। यामध्ये मी साखर घालून घेते। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। आंबा कितपत गोड आहे की आंबट आहे यानुसार तुम्ही घेऊ शकता। आणि हे फ्रेश घट्ट दही आहे, हे घालून घेते। झाकण लावून मिक्सरला फिरून घेऊया। तुम्ही बघू शकता इथं आपली मँगो लस्सी बनवून तयार आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेस लस्सी झालीच पाहिजे, तर अशी मँगो लस्सी घरच्या घरी बनवून तयार होते। सोपी रेसिपी आहे। बघा घट्ट झाली आहे। लस्सी ही पातळ नसते, ती घट्टच असते। आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊया। बघा मी इथं लस्सी ग्लासमध्ये काढून घेतली आहे आणि आपली एवढी लस्सी शिल्लक आहे, उरलेली आहे। आपण हे बाजूला ठेवून देऊया। हे आपण अशीच फ्रीजमध्ये ठेवून देऊया। हे लस्सी उरलेली खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार होते, तेही कमी साहित्यात होते। उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात बाजारामध्ये आपल्याला आंबे उपलब्ध असतात खूप प्रमाणात आणि फ्रेश मिळतात। त्यामुळे आपण मँगो लस्सी ही घरच्या घरी बनवून पिऊ शकतो। घरी बनवलेली खूप चविष्ट लागते। बघा इथं मँगो लस्सी बनवून तयार आहे। याच्यामध्ये मी आईस क्यूब घाललेली नाही आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता। मी असंही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, कारण जेव्हा ते कोणाला लागेल तेव्हा ते पितील। तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।